तू स्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता अर्जुनने त्याच्या बेडरूममध्ये कंबल घेऊन अर्जुन हा त्याला खूप थंडी वाजत असल्याचे नाटक करतो. तर कल्पना, विमल, चैतन्य सर्वजण पळत आता तिथे आलेले असतात. कल्पना म्हणते की बाळा अर्जुन, काय झालंय तुला? तू असा का करतोयस अर्जुन? तर विमल म्हणते की अर्जुन दादा, मी तुम्हाला काढा करून आणते. सायली म्हणते की चैतन्य भाऊजी, मी इथून गेले तेव्हा हे माझ्यावरती खूप चिडले होते आणि यांचा माझ्यावरचा राग सहसा लवकर जात नाही. आणि जेव्हा तुम्ही आले तेव्हा हे लगेच तुमच्यासोबत कसे केसबद्दल बोलायला लागले. तेव्हा चैतन्याला आता मोठा धक्का बसलेला असतो. काय बोलावे आणि काय नाही आता चैतन्याला समजतच नसते. चैतन्य म्हणतो, त्याचं काय झालं सायली वहिनी? आम्हाला एका हाय प्रोफाईलच्या केसवर डिस्कशन करायचं होतं. अर्जुनला त्याचा राग शांत करावाच लागला. तेवढ्या तिकडे अर्जुन त्याला खूप थंडी वाजत असल्याचे नाटक करतो. ते बघून कल्पना म्हणते की अरे बापरे सायली, जरा तुझा फोन दे बरं, मी लगेचच अश्विनला फोन करते. कल्पना अश्विनला फोन करत असल्याचे बघून अर्जुन आणि चैतन्याला खूप मोठा धक्का बसतो. चैतन्य म्हणतो की कशाला मावशी, अश्विन आता हॉस्पिटलमध्ये असेल ना, त्याला कशाला डिस्टर्ब करायचं. पण कल्पना काही एक न ऐकता अश्विनला फोन करते आणि सांगते की अरे अर्जुनला खूप थंडी वाजते आणि तो थंडीने कुडकुडतोय. तेव्हा अश्विन म्हणतो की आपल्याकडे ती गोळी आहे ना? तर कल्पना म्हणते हो आहे ना. तर अश्विन म्हणतो की ती गोळी अर्जुनला दे. कल्पना अश्विनला सांगते की पण तू लवकरात लवकर घरी निघून ये बरं का. तेव्हा अश्विन म्हणतो ठीक आहे. त्यानंतर कल्पना अश्विनने सांगितलेली ती गोळी अर्जुनसाठी आणायला बाहेर निघून जाते. चैतन्य म्हणतो की अगं मावशी ऐक ना, आपण मिठाच्या पट्ट्या त्याच्या डोक्यावर ठेवूयात. ते बघून सायली आणि विमल पटकनच मिठाच्या पट्ट्या आणायला बाहेर निघून जातात. तर आता अर्जुन पटकन उठून बसत चैतन्य समोर येतो आणि चैतन्य हा हसू लागतो. अर्जुन डोक्याला हात लावत चैतन्याला म्हणतो की अरे आपल्या घरात डॉक्टर आहे हे माझ्या लक्षातच आलं नाही आणि आता टेम्परेचर कुठून आणायचं? तर अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य, तुला आठवलं का आपण कॉलेजमध्ये नाही का टेम्परेचर आणण्यासाठी कांदा ठेवायचो? चैतन्य म्हणतो की अरे वा, आठवलं मला. तेव्हा चैतन्य लगेचच कांदा आणण्यासाठी किचनमध्ये येतो. तर विमल, कल्पना या दोघी किचनमध्ये काढा तयार करत असतात. तर चैतन्य इकडे तिकडे बघू लागतो आणि कल्पना म्हणते की अरे हा काढा अगोदर द्यावा लागेल, तो खूप महत्त्वाचा आहे. तर चैतन्य म्हणतो बरोबर आहे. पटकन चैतन्य हा कांद्याजवळ येऊन कांदा आपल्या हातात घेतो. तेवढ्यात आता सायली ही मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवण्यासाठी अर्जुनकडे जाऊ लागते. तर चैतन्य म्हणतो की कुठे चालल्यात? तर सायली म्हणते की पट्ट्या ठेवायला. तेव्हा लगेचच चैतन्य म्हणतो की अजून ताप आणायचा आहे. तर कल्पना आणि सायली चैतन्यकडे बघू लागतात. तर चैतन्य म्हणतो की मी असे म्हणालो? तर कल्पना आणि सायली म्हणतात हो. तेव्हा चैतन्य म्हणतो की नाही, अजून ताप यायचा आहे असं मला म्हणायचं होतं. चैतन्य म्हणतो की अजून अर्जुनला एवढा ताप आलेला नाही आहे आणि जास्त ताप आला तर मिठाच्या पट्ट्या ठेवायचं असं मी म्हणालो. इकडे आता चैतन्य हा पुन्हा बेडरूममध्ये कांदा घेऊन निघून जातो. तर आता इकडे सायली, कल्पना आणि विमल ह्या ग्लासमध्ये काढा भरतात. इकडे आता बेडरूममध्ये येताच आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की आता मी कांदा घेऊन आलोय. अर्जुन म्हणतो कुठे कांदा? तर चैतन्य कांदा बाहेर काढतो. अर्जुन म्हणतो लगेच कांद्याला फोड. तर चैतन्य हा कांद्याला बुक्कीने फोडू लागतो, पण कांदा इकडे तिकडे सटकू लागतो. तर चैतन्य हा आता कांदा पाठीमागं पळत असतो आणि फोडण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन म्हणतो काय चैतन्य, तुला साधा कांदाही फोडता येत नाही? इकडे आता अर्जुन हा कानटोपी घालून अर्जुनने त्याच्या अंगात स्वेटर सुद्धा घातलेली असते, पण चैतन्याला काही कांदा फोडता येत नसतो. तेवढ्या तिकडे कल्पना आणि सायली ग्लासमध्ये काढा घेऊन तिथे येतात. आता इकडे चैतन्याला कांदा फोडता येत नसल्यामुळे अर्जुन आता चैतन्य शेजारी येतो आणि म्हणतो की दाखव कांदा, तुला साधा कांदाही फोडता येत नाही. त्याच वेळेस सायली आणि कल्पना काढा घेऊन दरवाजापाशी येऊ लागतात. पटकन अर्जुन हा एका बुक्कीने कांदा फोडून चैतन्यकडे देतो आणि कंबलमध्ये येऊन झोपतो. तेवढ्यात कल्पना आणि सायली तिथे येतात. तर कल्पना म्हणते की अरे चैतन्य, तू एसी का लावून ठेवला आहे? रूम किती गार झाली. सायली म्हणते की अशाच्याने त्यांचा ताप काही उतरणार नाही. कल्पना म्हणते की चैतन्य, तुझं काय चाललंय रे हे असं? अर्जुनला थंडी वाजते, तुला कळत नाही का? कशाला एसी लावला तू? कल्पना नंतर चैतन्यकडे तो काढ्याचा ग्लास देते. तर चैतन्य म्हणतो अर्जुन काढा घे हा. तर अर्जुन म्हणतो की नको मला काढा, मला बरं वाटेल आता. त्यानंतर सायली आणि कल्पना अर्जुनला काढा पिण्यासाठी आग्रह करतात. तेवढ्यात पाठीमागून अश्विन तिथे येत अर्जुनला म्हणतो की अरे दादा, काय झालं तुला? तेव्हा अश्विनला बघताच अर्जुन मोठ्याने म्हणतो की अरे अश्विन.
कल्पना म्हणते की अरे अश्विन बघ ना रे, अर्जुनला खूप ताप आला. तेव्हा अश्विन पुढे येत अर्जुनचा ताप चेक करतो आणि म्हणतो की बॉडी टेम्परेचर तर एकदम नॉर्मल वाटतंय. तेव्हा चैतन्य तोंडात बोट घालतो. कल्पना म्हणते काय म्हणाला अश्विन, बॉडी टेम्परेचर नॉर्मल आहे म्हणजे ताप नाही का अर्जुनला? कल्पना म्हणते की मग तो आजारी असल्यासारखा का वाटतोय? कल्पना म्हणते की अरे अश्विन त्याला ॲडमिट करायचं का? तर हसतच अश्विन म्हणतो तसं काही नाही आई, आपण त्याला अगोदर चहा देऊ, आल्याचा चहा. सायली म्हणते की ठीक आहे, लगेच मी चहा घेऊन येते आणि सायली चहा आणायला जाते. अश्विन कल्पनाला म्हणतो की मम्मा तू नाही जात का चहा बनवायला? तेव्हा कल्पना म्हणते एक कप चहासाठी मला कशाला जायला हवं? तेवढ्यात अश्विन म्हणतो की मम्मा तू अर्जुनला एक ग्लास पाणी घेऊन ये बरं. तेव्हा चैतन्य म्हणतो की मावशी अर्जुनला बरं वाटायला पाहिजे की नाही, जा बरं, डॉक्टरने सांगितले म्हणजे लवकर बरा होईल तो. तर कल्पना म्हणते बरं मी लगेच पाणी आणायला जाते. इकडे आता तन्वी आणि अस्मिता एका गाडीमध्ये बसलेल्या असतात. अस्मिता म्हणते की अर्जुन आणि सायली खरे नवरा बायको जरी नसली तरी आपण त्यांना दोघांना एकत्र आणू. तर रागाने तन्वी ही अस्मिताकडे बघते. तर रागाने बघताच इकडे अस्मिता म्हणते की आपण आपले प्रयत्न नाही सोडायचे, पण उद्यासाठी तन्वी तू काही प्लॅन केला का? तन्वी म्हणते काय, उद्या काय आहे? अस्मिता म्हणते की अगं उद्या पाडवा आहे ना. अस्मिता म्हणते की तन्वी उद्या असा काहीतरी प्लॅन कर की सायलीच्या अश्रूंचा महापूर आला पाहिजे. अस्मिता म्हणते की उद्या पाडव्याच्या दिवशी सकाळीच तन्वी तू आमच्या घरी ये. तन्वी म्हणते की पाडवा आहे ना उद्या, माझे बाबा कधीच मला बाहेर पडू देणार नाही आणि जरी पडू दिले तरी तुमच्या घरी कधीही येऊ देणार नाही. इकडे आता कल्पना आणि सायली बाहेर गेल्यानंतर अश्विनला चैतन्य आणि अर्जुन सगळा प्लान समजावून सांगतात. तर अर्जुन अश्विनला म्हणतो की सायलींनी मला सांगितले होते की त्यांची दिवाळी तेव्हाच खऱ्या अर्थाने साजरी होईल जेव्हा आश्रमातील त्यांची माणसं त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करतील, आणि म्हणूनच मधुभाऊंना सोडून मी आश्रमातील सर्व मुले इथे घेऊन येणार आहे आणि त्यांना हे गिफ्ट देणार असल्याचे आता अर्जुन अश्विनला सांगतो. आणि जेव्हा सायली ही आश्रमात मुलांना भेटायसाठी चालली तेव्हा अर्जुनने तिला कसे थांबवले आणि त्यासाठी त्याने कसे आजारी पडण्याचे नाटक केले हे सर्व आता अर्जुन अश्विनला सांगतो. ते ऐकून हसतच अश्विन चैतन्य आणि अर्जुनला म्हणतो की कसले अंतरंगी लोक आहेत, तुम्हाला मानलं पाहिजे, किती ड्रामा करता तुम्ही. अर्जुन म्हणतो की अश्विन आता घरात काही सांगू नकोस बरं का. अश्विन म्हणतो की सायली वहिनीला सरप्राईज देऊन त्या आनंदी व्हायला पाहिजे, यासाठी तुम्ही हे सर्व केलंय ना, म्हणून मी तुमच्या टीममध्ये आहे. ते ऐकून अर्जुन आणि चैतन्याला अजूनच आनंद झालेला असतो. तेवढ्यात कल्पना आणि सायली तिथे येतात. तर लगेच अश्विनने अर्जुनच्या तोंडात टेम्परेचर मीटर ठेवलेलं असतं. सायली म्हणते की तुम्ही दार कशाला लावले होते, हे आजारी आहेत ना. तर चैतन्य म्हणतो की सॉरी. तर कल्पना अश्विनला म्हणते की किती आहे रे टेम्परेचर? तर अर्जुन हा थरथर कापत असतो. तर कल्पना म्हणते की अरे अश्विन किती टेम्परेचर आहे सांग ना. तर लगेच अर्जुन हा गुपचूप ते टेम्परेचर गरम चहामध्ये ठेवतो. तर अश्विन म्हणतो की अरे हे काय करतोय? तर अर्जुन हा अश्विनला गप्प बसावयास सांगतो. तेवढ्यात लगेच अश्विन ते टेम्परेचर मीटर बघून म्हणतो की 104 ताप आहे. ते ऐकून कल्पना आणि सायली अवाक होतात. सायली म्हणते की अहो 104 ताप म्हणजे तुम्हाला जरा जास्त नाही वाटत का? कल्पना लगेच ते टेम्परेचर मीटर हातात घेत म्हणते की आता आपण लगेचच अर्जुनला ॲडमिट करूयात. तर अश्विन म्हणतो की वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. तुम्ही आता एक काम करा, तुम्ही दोघीही खाली जा बरं आणि दादासाठी मस्तपैकी एक पेज बनवून आणा. तेव्हा कल्पना आणि सायली एकमेकींकडे बघू लागतात. लगेच सायली आणि कल्पना बाहेर निघून जातात. तर अर्जुन उठून उभा राहतो. अश्विन म्हणतो की अरे दादा हे 104 टेम्परेचर तू कसं आणलं आणि कुठून आणलं? इकडे आता तन्वी विचार करते आणि अस्मिताला सांगते की उद्या पाडवा आहे म्हणजे एकमेकांच्या म्हणजे नवरा बायकोंच्या प्रेमाचा दिवस आहे ना, मग मी विपुलचं नाव सांगून घराबाहेर पडते. अस्मिता म्हणते की तन्वी ही तुझी चांगली आयडिया आहे. तेव्हा अस्मिता म्हणते की अर्जुन आणि सायलीचा पाडवा स्पॉईल करण्यासाठी आपण कोणता आणि काय प्लॅन करायचा. तेव्हा आता तन्वी ही विचार करू लागते. इकडे आता अश्विन हा अर्जुन सोबत हसत असतो आणि म्हणतो की दादा तू तर आज कमालच केलीस. अश्विन म्हणतो की वहिनीने आश्रमात जाऊ नये म्हणून तू हे सर्व नाटक केलं तर. तेव्हा अर्जुन म्हणतो की त्या जाणारच होत्या म्हणून मला हे सर्व करावं लागलं. अश्विन म्हणतो की आश्रमातील मुलांना दिवाळीसाठी घरी बोलायचं आणि हे सायली वहिनीला सांगायचं नाही म्हणून तू हे सर्व केलंस. हसतच अश्विन म्हणतो की दादा तू हे सगळे सरप्राइजेस कसा काय प्लॅन करायला लागला. हसतच चैतन्य म्हणतो की अर्जुनला हे लग्न झाल्यानंतर सर्व सुचवायला लागलंय. अश्विन म्हणतो की दादा कधी एवढा रोमॅन्टिक असेल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. तर लगेचच चैतन्य म्हणतो हे सब प्यार का खेल है.
चैतन्य म्हणतो की सायली वहिनीच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी आता अर्जुन काय काय करायला लागला. तर अर्जुन म्हणतो की ती ऐकतच नव्हती. अर्जुन म्हणतो की म्हणजे मी किती वेळा मी तिला सांगितलं की सायली आज आश्रमात जाऊ नको, पण ती काही ऐकायला तयारच नव्हती. तेवढ्यात आता सायली ही दरवाजात येऊन अर्जुनचे ते बोलणे ऐकू लागते. तर चैतन्याचे लक्ष सायलीकडे जाते. तर अर्जुन म्हणतो की म्हणून मला हे सर्व ताप वगैरे येण्याचे नाटक करावे लागले. तर टाळी देत अश्विन म्हणतो की पण हा ड्रामा ना एकदम पॉईंट टू पॉईंट नाटक होतं. तेव्हा ते सर्व बोलणे ऐकून आता सायलीला अर्जुनने नाटक केले असल्याचे समजलेले असते आणि रागाने सायली ही अर्जुनकडे बघत असते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी पाडवा असतो आणि सायलीने पाडव्याची जोरदार तयारी केलेली असते. भरजरी साडी घालून आता सायली ही हॉलमध्ये असते. तेवढ्यात दरवाजा उघडताच सायली ताई असे म्हणत आश्रमातील मुलं ही सायलीकडे धाव घेतात. तर त्यांना बघून सायलीला मोठा आनंद झालेला असतो आणि सायली मुलांना आतमध्ये आणते. तेवढ्यात दरवाजातून साऊ अशी हाक मारत मधुभाऊ तिथे आलेले असतात. ते बघून सायली ही मधुभाऊंकडे बघते आणि मधुभाऊला बघताच पळतच सायली ही मधुभाऊंकडे धाव घेते आणि प्रेमाने मधुभाऊला मिठी मारत घरामध्ये आणते. तेव्हा आता लगेच अर्जुन म्हणतो की कशी वाटली मिस सायली ही तुमची दिवाळी. तेव्हा हे सर्व अर्जुनने केल्याचे आता सायलीला समजून सायली ही अर्जुन समोर येत हात जोडते आणि म्हणते की आज खऱ्या अर्थाने तुम्ही माझी दिवाळी साजरी केली. तर आता सायलीसाठी एक काहीही करायची तयारी दाखवून अर्जुनने तिसरे मोठे सत्य सायलीसमोर आणलेले असते. तर आता सायली अर्जुनला कोणते सरप्राईज देणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.